झाली. 5वी तशी माझी लॉकडाऊन व कोरोनामध्येच गेली. शाळेत तर काय आम्ही आलो नव्हतो, पण शाळेत वर्ग शिक्षक म्हणून आम्हाला 5वीत लाभले ते म्हणजे शेळके सर. शेळके सरांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सावरले व आमचा प्रवास सुरू झाला. इयत्ता 6वी 7वी 8वी 9वी मध्ये गायकवाड सर, झोडके मॅडम, आरएल गायकवाड मॅडम हे सर्व वर्ग शिक्षक म्हणून लाभले. तसेच गणिताचे खेडकर सर, पौळ सर, बोराडे सर, गायकवाड सर, खाडे सर, सायन्सच्या चौगुले मॅडम, ताई आणि माई म्हणणारे आपले जाधव सर, गायकवाड सर, रत्नपारखी मॅडम, देशमुख सर यांनी इंग्रजी, गणित, मराठी, इतिहास, भूगोल असे विषय खूप चांगले शिकवले. त्यांनी फक्त पुस्तकातले धडे शिकवले नाही, तर आयुष्याचे धडे ही खूप चांगले शिकवले. बघता बघता वर्ष गेली आणि आमचे 10वीचं वर्ष आलं. 10वीच्या वर्षामध्ये बोर्ड आहे, चांगला अभ्यास करायचा, चांगले मार्क्स मिळवायचे आम्ही सगळ्यांनी ठरवलं. त्याचबरोबर शेवटचं वर्ष, या शेवटच्या वर्षाच्या सगळ्या चांगल्या आठवणी सोबत घेऊन जायच्या हेही ठरवले. वर्ग शिक्षिका म्हणून आम्हाला शिंदे मॅडम मिळाल्या. शिंदे मॅडम आम्हाला गणित हा विषय शिकवत. शिंदे मॅडमनी शिकवलेला पायथागोरसचा थेरम आम्ही कधी आयुष्यभर विसरू शकणार नाही, एवढा छान त्यांनी शिकवला. त्यानंतर ना अगदी अवघड आणि किचकट वाटणारा विषय म्हणजे इंग्रजीचा. इंग्रजी विषय आम्हाला रणपिसे मॅडम यांनी शिकवला. कला रसस्वाद ह्या विषयाला आम्हाला आपल्या शाळेचे प्राचार्य SD पिंगळे सर होते. SD पिंगळे सर शाळेत आले, वर्गात आले की ते नेहमी विचारायचे, कोणताही विषय असू तुमचं याबद्दलचं मत काय. सर हा प्रश्न का विचारायचे आम्हाला कळतच नव्हतं, पण आज सर आम्हाला कळतंय तुमच्या ह्या प्रश्नामुळे आम्ही आमचं मत मांडायला शिकलो. इतिहास विषय शिवकर सरांनी खूप चांगला शिकवला. सायन्स 1 मध्ये केमिस्ट्रीचे इक्वेशन बॅलन्स करताना रायकर सरांना बघितलं की आम्ही फळ्याकडेच पाहत राहायचो. पण एक गोष्ट माहिती होती की आपल्याला सायन्स विषय शिकवायला रायकर सर असतील तर हा विषय आपला क्लिअरच आहे. सायन्स 2 हा विषय आम्हाला फसले मॅडमनी शिकवला. भूगोल विषय शिकवणारे ताम्हाणे सर एकदा का नकाशे काढायला लागले की मनात प्रश्न यायचा, सर पेन्सिल काढणाऱ्यांनी उगाचच पेन्सिल काढली, कारण की पेन्सिल काढायला नकाशे काढायला पेन्सिलची गरज नाही, तर तुमची गरज आहे. नंतर शेवट राहिले सगळ्यांचे लाडके व आवडीचे MP पिंगळे सर. MP पिंगळे सर नेहमी म्हणायचे, स्टार अंडरलाईन डॅश न आणणारे अक्स, चला पुढे. सरांची ही वाक्य आम्ही कधीच विसरू शकणार नाहीत. असेच आमचे सर्व दिवस हसत खेळत नवीन गोष्टी शिकत गेले आणि आज आमचा निरोप समारंभाचा दिवस आला. आम्हाला खूप काही गोष्टी या शाळेतनं मिळाल्या. जसं ती मातीत पडल्यावरती ती माती त्याला जोपासते, त्याचं संरक्षण करते व त्याला एक झाड बनवून ठेवते, तसे आमच्या या सर्व शिक्षकांनी आमचं संरक्षण केलं, आम्हाला नवीन गोष्टी शिकवल्या व आम्हाला एक परिपूर्ण झाड बनवलं. शेवटी जाता जाता एवढंच बोलते, ही इमारत साक्ष आहे आमच्या एकीचे बळ सांगायला. इथला प्रत्येक बेंच पुरावा आहे आमच्या मनाचा तळ घाटायला. आनंदी गेले प्रत्येक दिवस, कधी कळवळ नाही. कधी मनात कळवळ नाही आणि कशी गेली 6 वर्षे कुणालाच कळाली नाहीत. धन्यवाद.